आगामी शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर अर्थात येत्या 15 जूनपासून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य सुलभ दरात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सिन्नर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने माफक दरात कंपास बॉक्स उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा विविध शाळा व महाविद्यालयाने घ्यावा असे आवाहन भाजपा नेते जयंत बाबू आव्हाड व भाऊसाहेब शिंदे यांनी केल्याने या उपक्रमाला विद्यार्थी व पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। या कार्यक्रमात विविध शाळांतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण कंपास बॉक्स अत्यंत माफक दरात उपलब्ध करून देण्यात आले। वाढत्या शैक्षणिक खर्चाच्या पार्श्वभूमीवर पालकांना आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले। SCN न्यूजसाठी आदित्य हटकर। 15 जूनपासून सर्व शैक्षणिक संस्था सुरू होत आहेत। या अकॅडमिक सुरुवातीच्या निमित्तानं सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी एक आगळा वेगळा उपक्रम ह्यावेळेस आम्ही हाती घेतलेला आहे। खरं तर 8वी 9वी 10वी आणि 11वी 12वीच्या सायन्सच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय उपक्रमांमध्ये वह्या पुस्तकांव्यतिरिक्त कंपोस्ट पेटीची आवश्यकता असते आणि अशाच प्रकारची एक कंपोस्ट पेटी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीने ह्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी माफक दरात व्यवस्था करण्याचं नियोजन केलेलं आहे। या कंपोस्ट बॉक्सची किंमत 140 रुपये आहे, परंतु हीच कंपोस्ट बॉक्स आम्ही माफक दरात अर्थात 50 रुपयामध्ये हजारो विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहोत। आम्ही सर्व शाळेंच्या मुख्याध्यापकांना आजच्या ह्या कार्यक्रमानिमित्त विनंती करू इच्छितो की आपल्या शाळेत किती गरजू विद्यार्थी आहे, किती विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात कंपोस्ट बॉक्सेस पाहिजे आहेत याचं अवलोकन आपण करावं आणि त्याचं गणित जर आम्हाला दिलं तर त्या प्रमाणात त्या मुख्याध्यापकांकडे ह्या कंपोस्ट बॉक्सेस आम्ही त्यांच्याकडे देऊ शकतो। या कंपोस्ट बॉक्सेस देताना आम्ही आमचा स्वार्थसुद्धा साधलेला आहे। या कंपोस्ट पेटीवर भारतीय जनता पार्टीच्या कमळाची निशाणीसुद्धा आहे। मागे आम्ही अशा प्रकारचे अनेक उपक्रम केले होते। आमच्यावर आरोप झाले की केवळ स्वार्थासाठी यांची माणसं हे उपक्रम करतात, परंतु मी सांगू इच्छितो की आमच्यासारखा स्वार्थ इतरही पक्षांनी करावा। त्यांनी त्यांचे शिक्के, त्यांचे चिन्ह असे वह्या पुस्तकांना लावून, कंपोस्ट पेट्यांना लावून त्यांनी वाटावे। आम्हाला त्याच्याबद्दल दुःख वाटायचं काही कारण नाही, परंतु समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी, गरजू विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे उपक्रम भारतीय जनता पार्टी सातत्याने राबवत राहील। हाच उपक्रम राबविण्यासाठी सिन्नर तालुक्यातल्या तमाम मुख्याध्यापकांच्या मदतीची आम्हाला आवश्यकता आहे। सिन्नर न्यूज चॅनलच्या माध्यमातून सिन्नर तालुक्यातल्या या सर्व मुख्याध्यापकांना मी आवाहन करू इच्छितो की तुमच्या शाळेतल्या अर्थात तुमच्या महाविद्यालयातल्या ज्या ज्या विद्यार्थ्यांना कंपोस्ट बॉक्सेसची सवलतीच्या दरामध्ये आवश्यकता आहे त्यांनी सर्वांनी मुख्याध्यापकांनी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या आमच्या या कार्यालयाशी संपर्क साधावा। आम्ही लवकरात लवकर या कंपोस्ट बॉक्सेस तुमच्याकडे देण्याचा प्रयत्न करू। या काही हजार कंपोस्ट बॉक्सेस आमच्याकडे आता शिल्लक आहे। जे पहिले येतील, जे घेऊन जातील त्यांच्यासाठीच कंपोस्ट बॉक्सेस, संपल्यानंतर आम्हाला या कंपोस्ट बॉक्सेस देता येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी। पुन्हा एकदा सर्व मुख्याध्यापकांना जाहीर असं आवाहन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।